नेहमी पोहे आणि उपीट खाऊन कंटाळा आलेला असेल तर ते साहित्य वापरून मस्त चमचमीत असे नाश्त्याचे आपण 4 प्रकार बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर जो पहिला प्रकार आहे त्याच्यासाठी इथे आपण 2 कप मुरमुरे घेतलेले आहेत। वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता, वाटीने घेणार असाल तर 2 वाट्या इथे आपल्याला मुरमुरे घ्यायचे। तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, जेवढं बसेल तेवढं पाणी टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचे। काही काही जे मुरमुरे आहेत ते पाण्यावर तसेच तरंगतात, त्याच्यासाठी व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित ते भिजवून आपल्याला थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचे, म्हणजे ते चांगले भिजतील। तर तोपर्यंत आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या किंवा चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। थोडंसं आलं घालायचं आहे आणि खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे, त्याने चव भन्नाट येते। याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे आंबट दही घालायचं आहे, आंबट दही नसेल तर 3 चमचे याच्यामध्ये दही घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे मी मिक्सरला फिरवलेलं आहे बघा, थोडंसं जाडसरच वाटण राहिलेलं आहे। आपण बाकीच्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये टाकणार आहोत, त्याच्यासाठी काही हरकत नाही जाडसर असेल तरी। तर आपले मुरमुरे आता चांगले भिजलेले आहेत बघा। याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि मुरमुरेसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। तर याप्रमाणे मी सगळे मुरमुरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे। याच्यामध्येच आपल्याला आता अर्धा कप रवा घालायचा आहे। तर बारीक रवा किंवा जाड रवा कोणताही तुम्ही रवा याच्यामध्ये वापरू शकता। हे परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर तुम्ही थोडंफार पाणी याच्यामध्ये टाकू शकता। तर हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। तर तुम्हाला घट्ट वाटलं तर थोडं पाणी टाकू शकता, पण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी याची। तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा याच्यामध्येच गरम मसाला टाकायचा आहे, त्याने चव भन्नाट येते। आणि ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर मी ज्या माझ्याकडे अवेलेबल भाज्या होत्या त्या सगळ्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, चांगल्या बारीक चिरून घालायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मुलं अशा भाज्या खात नाहीत, तर तुम्ही याप्रमाणे दिल्या तर मुलंही आवडीने खातात। त्याच्यानंतर 1/4 टीस्पून याच्यामध्ये सोडा घालायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर आप्पे पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे। खूप जास्त प्रमाणामध्ये भरायचं नाही, खूप जास्त प्रमाणात भरलं की ते साईडला जातं। तर एक झाकण ठेवून आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे। वरच्या साईडने व्यवस्थित आप्पे आपले भाजले की दुसऱ्या साईडने पलटून सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। एक झाकण ठेवलं म्हणजे ते वाफेने छान भाजल्या जातात बघा। तर मी परत याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित आपले आप्पे भाजून घेतलेले आहेत। मस्त असे चमचमीत आप्पे तयार झालेले आहेत। हे तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता। झटपट होणारा हा नाश्ता तयार झालेला आहे आपला दुसरा नाश्त्याचा प्रकार आहे, तोही झटपट होतो आणि खूप टेस्टी होतो। त्याच्यासाठी इथे आपण 1 कप भरून पोहे घेतलेले आहे, जे आपण रेग्युलर पोहे बनवण्यासाठी जाडसर पोहे वापरतो तेच घेतलेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला थोड्या वेळासाठी हे भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे ते छान मऊ भिजल्या जातील। तर आपले पोहे आहेत ते आता छान भिजलेले आहेत बघा, फार पटकन भिजतात, खूप जास्त वेळ नाही लागत। एकदा चेक करून बघायचं आहे आणि याच्यानंतर याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। पोहे मी एका चाळणीमध्ये टाकलेले आहेत, व्यवस्थित दाबून आपल्याला जेवढं पाणी निघेल तेवढं सगळं पाणी याच्यातलं काढून टाकायचं आहे, नाहीतर आपलं जे मिक्सचर आहे ते ओलसर होतं। त्याच्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो किसून घालायचा आहे। 1 चमचा किसलेला आलं घालायचं आहे, 2 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत, 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। त्याच्यानंतर एक मोठी वाटीभर आपल्याला पालक बारीक चिरून घालायचा आहे। मुलं असा पालक खात नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने जर घातला तर मुलं आवडीने खातात। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचाभर आपल्याला धने पावडर घालायची, अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे, थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि याच्यामध्ये 4 टेबलस्पून बेसन पीठ घालायचं आहे। जेव्हा आपलं बटाटं खूप जास्त प्रमाणात शिजलेलं नसतं तर तेव्हा 4 टेबलस्पून बेसन पीठ घातलेलं सफिशियंट होतं। कधी कधी आपण बटाटे जास्त प्रमाणात उकडतो तर त्याच्यामध्ये खूप जास्त ओलसरपणा असतो, अशा वेळेस तुम्हाला बेसन पिठाचं प्रमाण आहे ते थोडं जास्त लागू शकतं। तर बेसन पीठ न टाकता तुम्ही याच्यामध्ये रवासुद्धा घालू शकता, म्हणजे खूप जास्त बेसनाची टेस्ट येणार नाही। त्याच्यानंतर याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि ज्या
ज्या आकारामध्ये तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. तर मी याचे छोट्या छोट्या आकारामध्ये ट्रायंगल बनवते आहे. तुम्हाला जसा शेप द्यायचा तसा तुम्ही याला शेप देऊ शकता. झटपट होतो आणि दिसायला खूप छान दिसतो हा शेप. म्हणजे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात बघा. मुलांना अगोदर पाहायचं असतं शेप कसा आहे काय. तर खूप इझिली हा शेप तयार होतो. तर या पद्धतीने मी सगळा जो नाश्ता आहे तो करून घेणार आहे. या पद्धतीने सगळे जे ट्रायंगल्स आहेत ते तयार करून घेतलेले आहेत बघा. त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर तेल गरम करून घ्यायचे. चांगलं तेल गरम झालं की याच्यामध्ये जेवढे बसेल तेवढे हे ट्रायंगल्स सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे. तर सुरुवातीला पाहू शकता खूप जास्त प्रमाणामध्ये बुडबुडे येतात. जसं जसं हे तळल्या जातात तसं जे बुडबुडे आहेत ते कमी होतात. तर याचा रंग तुम्ही पाहू शकता छान गोल्डन आलेला आहे. इतपतच तळायचा आहे. हा नाश्ता आपल्याला आता काढून घ्यायचा आहे आणि याच प्रकारे आपल्याला बाकीचे जे ट्रायंगल्स आहेत राहिलेले ते सुद्धा तळून घ्यायचे. मस्त आणि झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे. मुलांना हा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मग नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. झटपट होणारा आणि खूप टेस्टी असा हा प्रकार आहे. नंतरचा जो आपला नाश्त्याचा प्रकार आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण चटणी तयार करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडंसं आलं घालायचं आहे. 1 टीस्पून याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. याच्यामध्येच आपल्याला 1/4 टीस्पून काळं मीठसुद्धा घालायचं आहे. चटणीची चव आहे ती भन्नाट येते. 1 चमचा याच्यामध्ये जिरे पूड घालायची आहे किंवा मग तुम्ही डायरेक्टली जिरं घातलं तरीही चालेल. 1 ते 1.5 टेबलस्पून याच्यामध्ये आपल्याला डाळवं घालायचं आहे, जी फुटाण्याची डाळ असते ती. 1 वाटीभर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि 4 चमचे याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. दही खूप आंबट नको आहे. आंबट जास्त असेल तर आपली जी चटणी आहे ती खूप जास्त प्रमाणात आंबट होऊ शकते. तर हे मिक्सरला फिरवण्याची एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे. मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. एका वाटीमध्ये काढून घेऊया. तुम्हाला अजून थोडीशी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. तर याप्रमाणे आपली चटणी तयार झालेली आहे. याच्यानंतर आपण एक तडका तयार करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी तडका पॅन गॅसवर ठेवलेला आहे. 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. 2 हिरवी मिरच्या घालायच्या आहेत. 1 टीस्पून याच्यामध्ये साखर घालायची आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे. 5-6 आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 10 ते 12 आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस आहे त्याचे थेंब टाकायचे आहेत. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला साईडला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला 1 कप भरून बेसन पीठ घ्यायचं आहे. याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता, पण आपल्याला याच्यामध्ये बारीक रवाच वापरायचा आहे. बेसन पीठ आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तो एकसारखा मिक्स झाला की याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून आल्याची पेस्ट टाकायची आहे. 1 टीस्पून आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आलं टाकल्यामुळे त्याला चव खूप छान येते. आलं आणि तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता. याच्यानंतर याच्यामध्ये 3/4 कप आपल्याला दही घालायचं आहे. 3/4 कप म्हणजे अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त आणि 1 कपाला थोडंसं कमी एवढ्या प्रमाणात दही घालायचं आहे. सगळं मिक्स करायचं आहे आणि जसं पाणी लागेल त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालून याची एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर एकदाच पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचे. नाहीतर जास्त प्रमाणामध्ये हे मिश्रण आहे आपलं ते पातळ होऊ शकतं. त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये आपल्याला चांगलं पिळून टाकायचा आहे किंवा मग तुम्हाला समजत नसेल तर 1 टीस्पून लिंबाचा रस याच्यामध्ये टाकायचा आहे. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हे मिक्सर आहे आपलं ते साईडला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एक इडलीचं भांडं घ्यायचं आहे. त्याला सगळीकडे व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली आपला नाश्ता आहे चिकटणार नाही. त्याच्यानंतर ग्रीन कलरचं इनोचं पॅकेट घ्यायचे आणि ह्या मिश्रणात टाकायचे. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे सगळ्यात शेवटी आपल्याला करायचं आहे, कारण इनो टाकला की आपला जो नाश्ता आहे तो लगेच वाफण्यासाठी ठेवणं गरजेचं असतं.
तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपलं मिक्सर आहे ते खूप छान फसफसलं आहे. इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे लावायचे आहेत. याचे छान मस्त अशा इडल्या तयार करून घ्यायच्या. पाणी अगोदरच मी गरम व्हायला ठेवलेलं आहे. तर याप्रमाणे याच्या मस्त अशा इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत. बघा थंड झालेले आहेत आणि छान शिजलेले आहेत. तर ह्या आपण काढून घेऊया. अगदी सहज निघतात आणि मस्त जाळीदार अशा याच्या इडल्या तयार झालेल्या आहेत बघा. तर अगदी हाताने सुद्धा सहज निघतात ह्या. तर मस्त स्पॉन्जी आणि सॉफ्ट हा नाश्ता तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये सर्व करायचा आहे. आपला जो तडका आपण तयार केलेला होता तो सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यावर टाकायचा आहे. म्हणजे आपल्या नाश्त्याची चव आहे ती दुप्पट येते. सगळीकडे व्यवस्थित टाकायचं आहे. मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. तर हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. मस्त आणि झटपट होणारा प्रकार आहे हा. याच्यानंतरचा आपला नाश्त्याचा जो प्रकार आहे खूप हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता आहे. हा आपण पालक आणि मुगापासून बनवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक घ्या किंवा जाड घ्या, काहीच हरकत नाही आहे. तर 1 वाटी रवा घ्यायचा. याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. गरजेनुसार आपल्याला पाणी टाकून याचं छान मिश्रण तयार करून घ्यायचे. जशी गरज वाटेल तसं पाणी टाकायचं. एकदाच जर टाकाल तर आपलं मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं. त्याच्यानंतर मी इथे पालक घेतलेला आहे. पालकाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण इथे एक अर्धी जुडी मी पालक घेतलेला आहे. तर प्रमाण कमी जास्त झालं तर काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर गॅसवर आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला आपल्या उकळी आली की त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक आपल्याला टाकायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी हा शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे त्यात आपला पालक आहे त्याचा कच्चा फ्लेवर निघून जाईल आणि छान मऊ होईल. तर 1 ते 2 मिनिट आपण हा पालक छान शिजवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामधून आपल्याला पालक काढून घ्यायचा आहे. पालक याप्रमाणे शिजवून घेतल्यामुळे आपल्या नाश्त्याला रंगसुद्धा खूप छान येतो. तर हा थंड होण्यासाठी साईडला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आलं टाकायचं आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 1 हिरवी मिरची घालायची आहे. तिखट हवं असेल तर थोडं जास्त घालू शकता. आणि त्याच्यानंतर इथे मोड आलेले 1 वाटीभर आपण मूग घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी घालू शकता किंवा तसंच सुरुवातीला मिक्सरला फिरवू शकता. तर जो पालक आहे तो आता थंड झालेला आहे. हे मिक्सरला फिरवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पालक घालायचा आहे. गरज असेल तर थोडं पाणी घालू शकता आणि मिक्सरला फिरवायचं आहे. जर पालक खूप जास्त गरम असेल तर जे मिक्सरचं भांडं आहे तर ते उडू शकतं. त्याच्यासाठी पालक थोडासा थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरवायचा आहे. तर आपला रवा आहे तो आता चांगला फुललेला आहे. हे मिश्रण आहे ते आपल्याला रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे किंवा तुम्हाला किती तिखट हवं त्याच्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे किंवा जिरे पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत. तर मी 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. थोडंसं टोमॅटो घातलेला आहे. तर खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये भाज्या घालण्याची गरज नाही आहे. फक्त एवढंच घातलं तरीसुद्धा सफिशियंट आहे. तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडी लाल मिर्च पावडर टाकू शकता. पण मी मुलांसाठी सुद्धा बनवते म्हणून मी खूप कमी प्रमाणात टाकलेली आहे. तर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सोडा आहे तो पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा. तर त्याच्यानंतर आपण गॅसवर एक आप्पे पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. आप्पे पॅन गरम झालं की आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. खूप जास्त प्रमाणात नाही भरायचं. याप्रमाणे भरून घ्यायचं आहे. हे भरून झालं की याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि आप्पे आहेत ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. एक साईड छान भाजली आहे बघा, छान फुललेले सुद्धा आहेत. तर दुसऱ्या साईडने आपल्याला पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचे. जे सेंटरचे आप्पे आहेत ते लवकर भाजल्या जातात.
तर ते अगोदर पलटून घ्यायचे. हे पण सेंटरचे आप्पे आहेत ते दोन्ही साईडनी छान भाजलेले आहेत बघा. याच प्रकारे आपल्याला बाकीचे आप्पेसुद्धा सगळे तयार करून घ्यायचे. तर या प्रकारे मी सगळे आप्पे तयार करून घेतलेले आहेत. झटपट होणारा नाश्ता आहे आणि खूप पौष्टिक असा हा प्रकार आहे. तुम्ही मुलांना डब्यात द्या, मुलं नक्कीच पूर्ण डब्बा संपूर्ण आणतील किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता.